नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचं सेशन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आगामी कंबाईन पूर्व परीक्षा जी 14 जूनला होणार आहे. तर त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या लेक्चरमधून तुम्हाला कोणत्या गोष्टी मिळणार आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. तर पहिली गोष्ट, की परीक्षेमध्ये वेळ कसा वाचवता येतो, हा एक पहिला मुद्दा आहे. आणि सेकंड मुद्दा असा आहे, की प्रश्नांमध्ये आयोग अशा काही हिंट देत असतं. ह्या गट ब पूर्व परीक्षेच्या 2025चा जो पेपर होता, ज्याला सर्व विद्यार्थी मित्रांनी अवघड असं म्हटलं, बरोबर? ज्याचा कट ऑफ हा 51 लागला होता. मग आता तुम्हाला हा पेपर आपण सॉल्व्ह करत असताना काही गोष्टी किंवा असे मायनर पॉइंट लक्षात येतील, की जे आपण परीक्षेत दुर्लक्ष केले होते. त्याच्यामुळं प्रश्नांमध्ये आपल्याकडून सिली मिस्टेक झाल्या. त्या जर टाळता आल्या असत्या, तर ऑब्व्हियस आपला स्कोर 60 प्लस गेला असता. ह्या गोष्टी तुमच्या स्वतःच्या लक्षात येणार आहेत. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, समजा आपण एक सेक्शन घेतोय जिओग्राफीचं. तर जिओग्राफीचं सेक्शन जेव्हा होईल, तेव्हा तुम्ही स्वतःच काउंट करायचं, की मी कुठं-कुठं सिली मिस्टेक केलेल्या आहेत. ओके. त्याच्याशिवाय तुम्हाला ह्या गोष्टी आहेत, त्या कळणार नाहीयेत. तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही परीक्षेसाठी सिक्वेन्स खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे काय, की आपण ज्या पद्धतीने प्रॅक्टिस केलेली आहे, म्हणजे काय, की समजा एखाद्याला जिओग्राफी हा सब्जेक्ट सोपा जातो, बरोबर? त्याच्यानंतर मग एखाद्याचा सिक्वेन्स असा असतो, की मग ते पॉलिटी घेतात, राइट? त्याच्यानंतर कोण हिस्ट्री घेतं. म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे परीक्षेत प्रश्न सोडवण्याचा, तो सिक्वेन्स तुम्ही ॲज इट इज फॉलो केला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमच्या मॅक्सिमम चुका म्हणजे अपेक्षितच नाहीयेत. म्हणजे ह्या चुका का होतात मॅक्सिमम ते पण सांगतो. एक गोष्ट लक्षात घ्या. समजा तुम्ही ठरवलेलं आहे, की मी जिओग्राफीपासूनच सोडवणार आहे. ओके. तुम्ही ठरवलंय. म्हणजे इथून ठरवून जाता. पण तिथं काय होतं, पहिल्याच पेपरवरती 2 क्वेश्चन सोपे असतात. सेट ए असतो. त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन करंटचे एवढे सोपे असतात, की तुम्हाला वाटतं नाही करंट मला जमणार आहे. तुम्ही करंटपासून सुरुवात करता. परंतु पुढे तिसरा प्रश्न पुन्हा अवघड असतो. राइट? त्याच्यानंतरचा जो येणारा चौथा क्वेश्चन आहे, तो मल्टी लाइनर असतो. तिथंच तुमचा आत्मविश्वास हा एकदम लो लेव्हलला जातो. ओके, तर असं करायचं नाहीये. ज्या विषयामध्ये आपला हातखंडा आहे, जसं की पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, इथून सुरुवात करायचंय. इथले क्वेश्चन बरोबर आले, की आपला कॉन्फिडन्स वाढतो. तर मी इथे एक सिक्वेन्स जनरेट केलेला आहे. ओके. आता असं कन्सिडर करतोय, की मी परीक्षा देतोय. ओके. तर मग मी परीक्षा देत असताना तुमच्या ह्या पेपरला कसं टॅकल केलं असतं किंवा कोणत्या गोष्टी एक्झिक्यूट केल्या असत्या हे तुम्हाला प्रॉपर दाखवून देतो. जेणेकरून तुम्ही जेव्हा पेपर द्याल 14 जूनला, बरोबर? तेव्हा ह्या गोष्टी प्रॉपर तंतोतंत फॉलो करा. आणि दुसरी गोष्ट, हे पूर्ण सायंटिफिक आहे, म्हणजे तुमच्या अभ्यास आधारित आहे. इथं कुठल्याही ट्रिक्स नाहीत, कुठलंही लॉजिक नाही, राइट? अशा कुठल्याच गोष्टी नाहीयेत. त्यामुळे ही पद्धत फॉलो होते. फक्त तुम्ही बारकाईने लक्ष द्यायचंय किंवा प्रश्नांमध्ये आयोग कशा पद्धतीने हिंट देत असतं, त्या गोष्टी पण लुक आउट करायच्यात. आता मी फक्त तुम्हाला सांगणार आहे, की पेपर कसा सोडवायचा आहे. एनालिसिस मी करायला आलेलोच नाहीये, राइट? आणि ती योग्य वेळ पण नाहीये. ओके. आता पहिला प्रश्न बघा हा जिओग्राफीचा. म्हणजे मी सेक्शन जिओग्राफीचा सोडवायला घेतला असता. त्याच्यामध्ये हा जो पहिला प्रश्न आहे, पहिल्यांदा मी काय कन्सिडर केलं असतं, पहिल्यांदा आपण इथं गोल करून घ्यायचा परीक्षेत. काय विचारले हे खूप महत्त्वाचं असतं. कारण इथं आता मी बोलतोय, पण तिथं प्रेशर तुमच्याकडे एवढा असतो, की ते बरोबर विचारले का चूक तुम्ही दुसरीकडेच गोळा मारून येता. बरोबर? पहिल्यांदा हे करायचं, इथं असं टिक करायचं, की बरोबर विचारले. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या प्रश्नांकडे तिथं पाहिल्यावरतीच तुम्हाला लक्षात येतं, की याचा जो रेफरन्स आहे, तर तो रेफरन्स आहे पी-वाय-क्यूचा. बरोबर? कारण तुम्हाला हे शंभू महादेव डोंगर रांग असेल किंवा नर्मदा तापी असेल, राइट? म्हणजे सातपुडा पर्वतरांग, हरिश्चंद्र बालाघाट आणि सातमाळा अजिंठा. ह्या सगळ्या डोंगर रांगा पी-वाय-क्यूमध्ये विचारलेल्या पाहायला मिळतात. बरोबर? म्हणजे तुम्हाला काय कळतं, याचा रेफरन्स पी-वाय-क्यूचा आहे. इथं जास्त प्रश्न अवघड विचारलेला नाहीये. फक्त आपल्याला प्रॉपर इथं टॅकल करणं अपेक्षित आहे. म्हणजे असा प्रश्नाला साधारणतः एक 20 सेकंदात तुमचा तो झाला पाहिजे. जरी मल्टी लाइनर असला तरी. कारण बेसिक गोष्ट काय आहे, शंभू महादेव डोंगर रांग, राइट? सातपुडामुळं नर्मदा तापी एवढं असं फक्त तिथं टिक करायचं असतं. बरोबर. हरिश्चंद्र बालाघाट, इथं गोदावरी भीमा, बरोबर आहे. गोदावरी तापी, सातमाळा अजिंठा. म्हणजे असं कीवर्डने चालायचं. ओके. इथं काय आहे, की वरीलपैकी सर्व बरोबर आहे. कारण हे सगळं पी-वाय-क्यूचं विचारलेलं असल्यामुळं इथं तुम्हाला रॉंग करायला काहीच ऑप्शन नाहीये. आता पुढं बघा.
सेकंड नंबरचा प्रश्न. आता मी इथं आल्यावरती इथं काय विचारलंय सगळ्यात महत्वाचं आहे. 2011च्या जनगणनेनुसार. आता इथं एलिमिनेशन टेक्निक कामाला येते तुम्हाला ती अशी. 2011च्या जनगणनेनुसार जो ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर आहे, त्याच्यामध्ये पालघर तुम्हाला कुठंच दिसणार नाही. तुम्ही आजपर्यंतची रीडिंग केलेली आहे. 2 ऑप्शन तुम्ही सहज एलिमिनेट करू शकता. ओके. मग राहिला प्रश्न मुंबई उपनगर आहे की मुंबई शहर. आता तुम्ही जर रेफरन्स बघितला तर हा पी-वाय-क्यू आहे. तुम्ही व्यवस्थित 21,000 बघा, तुम्हाला हे मिळून जाईल. म्हणजे हा सुद्धा रेफरन्स तुम्हाला पी-वाय-क्यूचा आहे. म्हणजे ज्यांनी मी एवढं जे सांगत असतो, की पी-वाय-क्यू परफेक्ट करा. ते कशासाठी? तर जे ॲज इट इज रिपीट होतात किंवा त्याचा रेफरन्स घेऊन येतात, ते तुमचे चुकले नाही पाहिजेत. कारण असे प्रश्न चुकले म्हणजे किमान 1000 पोरं तुमच्या पुढे जातात. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि हा एकदम स्टॅटिक पार्ट आहे. बरोबर? हे तुम्हाला माहितीच असणं गरजेचं आहे पहिलं शेवटचं. सो हा काही जास्त अवघड कॅटेगरी मधला प्रश्न नाहीये. आपण लगेच उत्तर टिक करून परीक्षेत पुढे जाऊ शकतो. त्यानंतर आता इथं गुगली अशी टाकली आहे, की बघा खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे. आता एक बेसिक गोष्ट तुम्ही वाचलेली असेल, की लोह खनिजाच्या साठेबाबत विचारले. राइट? कुठं अधिक आहे, सर्वाधिक असं विचारलंय तुम्हाला तिथं. बरोबर. कुठं अधिक म्हणजे जास्त कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पण आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, की हे जे सिंधुदुर्ग, गडचिरोली, चंद्रपूर आहेत, हे तीनही ठिकाणी तुम्हाला लोह खनिज सापडतं. बरोबर? तीनही ठिकाणी लोह खनिज आहे. पण सर्वाधिक कुठं आहे? तर ते आहे गडचिरोलीला. गडचिरोलीला कुठं आहे? सुरजागड आहे. बरोबर, सुरजागड. इथं ते साठे सर्वाधिक आहेत. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातोय? तुम्हाला वाटलं की बाबा लोह खनिजाचा साठा विचारलेत. पण अधिक कुठं म्हणजे जास्त कुठं आहेत हा प्रश्न तुम्हाला तिथं विचारलेला आहे. म्हणजे आपण थोडंसं खनिज संपत्तीचा अभ्यास करत असताना जे मेन जिल्हे आहेत त्याच्यामध्ये महत्वाचे तालुके किंवा साठे कुठे जास्त आहेत त्या गोष्टी सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघितल्या पाहिजेत. नुसता वरवरचा अभ्यास कामाचा नाहीये. आता कारण आयोग थोडासा दर्जा वाढवतोय आणि परीक्षेत काही की आपण अलर्ट असणं गरजेचं आहे की विचारलंय काय? बरोबर ह्या गोष्टी. मग बाकीच्या खनिज संपत्तीच्या बाबत पण तुम्ही प्रॉपर करून ठेवायचं आहे. आता इथं बघा हा 14 नंबरचा जो प्रश्न आहे म्हणजे जिओग्राफीचा. आता इथं तुम्हाला पी-वाय-क्यूचा रेफरन्स घेऊनच हा प्रश्न बनलाय पुन्हा. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल, की 1 ते 4 पर्यंत आपण प्रश्न बघितलेत, राइट? आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय सापडलंय? पी-वाय-क्यूचा रेफरन्स. कारण तुम्हाला हे जे ए-एम-डब्ल्यू विचारलेला आहे, तो किनारपट्टीचा प्रदेश आहे. एकदा त्रिपुराचं हवामान तुम्हाला विचारलेलं आहे, राइट? ते पण ए-एम-डब्ल्यू होतं. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उष्णकटिबंधीय मोसमी. याची जोडी जिथं लागतीये परीक्षेमध्ये डी चं 4 हा एकमेव ऑप्शन आहे. ओके. म्हणजे वर्गीकरण करत असताना कोपेन असेल, ओके. त्यानंतर तुम्हाला आहे त्रिवार्था आणि आपले भारतीय एक आहेत भारतीय. त्या आहेत आर.एल. सिंग, ज्यांचं नुकताच आता राज्यसेवेला प्रश्न आला होता, की किती विभागात केलंय? आता अभ्यास करत असताना काय बेसिक गोष्ट करायची आहे तुम्हाला, ते विभाग कुठं आहेत? ओके. त्याच्याबाबत महाराष्ट्र जिथं-जिथं येतोय का, ते व्यवस्थित फक्त पाठ करा. महाराष्ट्राच्या रेफरन्सने. बाकी तुम्हाला काही विचारत नाही. आणि किती विभागात वर्गीकरण केलेलं आहे ह्या गोष्टी बेसिक जरी तुम्हाला माहीत असेल, तरी तुमचा कुठलाही प्रश्न चुकणार नाहीये. हा 4था प्रश्न सापडला आपल्याला पी-वाय-क्यूच्या रेफरन्सने. हा पण सापडलाय. ओके. इथं तुम्हाला आहेच लोह खनिजाचे साठे कुठे सापडतायत. म्हणजे ते पी-वाय-क्यूला सोडून विचारतायत का? तर ऑब्व्हियस नाहीये. आता इथे एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्हाला फसवलंय कसं? इथं काय विचारलंय? बरोबर विचारलंय. बरोबर? इथं बघा चिनाब नदी झोजिला खिंडीजवळ उगम पावते. आता तुम्ही जर सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा सांगतो. पी-वाय-क्यू मध्ये ज्या नद्या आहेत का, त्यांचे उगम पाठ करा, राइट? त्यांची लांबी माहिती असू द्या. त्यांच्या उपनद्या व्यवस्थित करा, राइट? त्या नद्यांवरची धरणे व्यवस्थित करा. काही प्रकल्प असतील तर ते व्यवस्थित करा. याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न येत नाही. आणि प्रवाह मार्गाची वैशिष्ट्ये. ओके. हे बेसिक जर केलं ना, तुम्हाला नदी प्रणालीवरती प्रश्नच येत नाही याच्या पलीकडं. आणि कोणतं करायचंय जे पी-वाय-क्यू मध्ये विचारलेले आहेत. जास्त तुम्हाला खूप अशा 5-50 नद्या करायच्यात असं पण सांगितलेलं नाहीये. आता चिनाब नदी झोजिला खिंडीजवळ उगम पावते. पण आता तुम्हाला जर बेसिक बघितलं असेल मॅपमध्ये, तर हिमाचल आहे हिमाचल.
मग हिमाचलमध्ये झुजिला खिंड आहे का? नाहीये. मग एक गोष्ट तुम्हाला आता लक्षात आली असेल, बरोबर विचारलंय. हे तर चुकीचं आहे. हे 2 ऑप्शन गेले. राहिला प्रश्न हे किंवा हे उत्तर आहे. किमान तुम्ही 50-50 पर्यंत तरी आला. म्हणजे परीक्षेत वेळ तुम्ही असाही वाचू शकता, की ऑप्शन एलिमिनेट करून. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय बघायचंय? एकतर सी बघा. सतलज नदीचा उगम राकस हे पण बरोबर आहे आणि रावी नदीचा उगम रोहतांग खिंड हे पण बरोबर आहे. म्हणजे हे 2 स्टेटमेंट तुमचे मग बरोबर येतात. पण एक गोष्ट काय आहे, इथं तुम्हाला एक फॅक्च्युअल आकडेवारी विचारलेली आहे आणि ह्या नद्या वारंवार याच्यामध्ये फेमस आहेत पी-वाय-क्यूमध्ये. चिनाब, रावी, सतलज. बरोबर? म्हणजे हा मुद्दा. मग आता तो सिंधू पाणी वाटप करार आहे. भारतीयांना भारताला कोणत्या बाबत हक्क आहे? रावी, बियास, सतलज, आर-बी-एस. राइट. त्याच्यातली ही रावी, ही सतलज. काय मग चर्चेत आहे ना, तुम्हाला विचारले कितीतरी वेळा. आणि चिनाबच्या बाबत मग तो तिकडं पाकिस्तानला हक्क आहे. राइट. सिंधू, झेलम, चिनाब ह्या नद्यांच्या बाबत. बेसिकच त्याच गोष्टी विचारतायत तर आपली तो चुकला नाही पाहिजे. आता पुढं बघा हा प्रश्न. इथं विचारलंय तुम्हाला अचूक, अचूक म्हणजे बरोबर असं परीक्षेत तिथं करायचं. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, महाराष्ट्राच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडं वायुभार कमी होत जातो. ओके. आता हे स्टेटमेंट वाचून तिथं तुम्हाला ऑब्वियस असं गोंधळल्यासारखं होतं. स्किप करायचं, दुसरं स्टेटमेंट वाचायचं. राज्यातील पर्जन्याचं वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावरती अवलंबून असतं. ओके. नैसर्गिक वनस्पतींच्या वितरणावरती म्हटलंय. तुम्ही बघा, अभ्यास करत असताना तुम्हाला हे स्टेटमेंट कुठंच मिळणार नाही, की नैसर्गिक वनस्पतींच्या वितरणावरती पावसाचं वितरण अवलंबून आहे. बरोबर? जो नैऋत्य मोसमी पाऊस आहे, राइट, सह्याद्रीचा जो रोल आहे महत्वाचा, राइट, तो खूप इम्पॉर्टन्स आहे त्याचं, की बाबा जे पावसाचं वितरण होतं त्याच्यामध्ये. सो हे स्टेटमेंट आपण रॉंग केलंय. नैऋत्य मोसमी वारे घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जाताना त्यांची बाष्प धारण शक्ती वाढते. बाष्प धारण शक्ती वाढते म्हणजे काय होतं? राइट, जो पूर्वेकडचा प्रदेश आहे तिथं पाऊस कमी पडतो ऑब्वियस. मग हे पण बरोबर आहे, तिसरं स्टेटमेंट. आणि विदर्भातून पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचं प्रमाण वाढतं. राइट. हा समजा महाराष्ट्र आहे. इथं विदर्भात पश्चिमेकडून इकडे जसं जाईल गडचिरोली वगैरे, पावसाचं प्रमाण वाढणार आहे ना. जसं ते विचारतात, की बाबा उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकणाकडे जास्त पाऊस पडतो. राइट. ह्याच त्या बेसिक गोष्टी, की ज्याच्यावरती तुम्हाला आजपर्यंत विचारलंय. हे डी स्टेटमेंट देखील बरोबर आहे. राइट. आपल्याला सी आणि डी हे स्टेटमेंट जे आपल्या प्युअर कंटेंट वरती आधारित आहे, जो आपण वाचलेला आहे. समजा हे 2 स्टेटमेंट आपल्या अभ्यासातलेच नाहीयेत, तिथं आपल्याला लवकर लक्षात येतं. पण हे जे 2 स्टेटमेंट आहेत, की सी आणि डी कन्फर्म बरोबर आहे. मग सी आणि डी घ्यायचंच आहे, तर हा ऑप्शन घेऊन जायचं. म्हणजे पहिलं स्टेटमेंट पण बरोबर आहे. म्हणजे तुम्ही योग्य उत्तरापर्यंत अशा पद्धतीने पोहोचू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, 4 मध्ये कधी पण 2 स्टेटमेंट आपल्या ओळखीचीच असतात. मग ती 2 शोधायची. जर 2 मध्ये कन्फ्युजन असेल तर. म्हणजे तुमचं उत्तर चुकत नाही. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. मग आता हवामान जो टॉपिक आहे, राइट, भारताच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. दरवर्षी फिक्समध्ये प्रश्न असतो, तर तो टॉपिक चांगला केला पाहिजे. त्याचे पी-वाय-क्यू व्यवस्थित आता सोडवले पाहिजेत. आता बघा, चुकीची विधाने आहेत. चुकीची म्हणजे चुकीची शोधायची आहेत. आता याच्यामध्ये एक गोष्ट थोडासा संदिग्ध मुद्दा आहेच. तो काय ते पण सांगतो तुम्हाला. आता बघा, कामठी कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. सॉरी, चुकीची विचारली आहेत ना? एकच मिनिट. हां, चुकीची विचारली आहेत. तर इथं बघा, कामठी कोळसा क्षेत्र हे आम नदीच्या खोऱ्यात आहे का? तर ते ऑब्वियस नाहीये आम नदीच्या खोऱ्यात. त्यानंतर उमरेड कोळसा क्षेत्र कऱ्हाण नदीच्या खोऱ्यात आहे. हे पण चुकीचं आहे. आणि तुर्बे या ठिकाणी कॅनडाच्या साहाय्याने आणि इथं कॅनडाच्या साहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या साहाय्याने सायरस या अणुभट्ट्या वापरण्यात आलेल्या आहेत. म्हणजे सुरुवातीच्या ज्या अप्सरा असतील, सायरस अणुभट्ट्या आहेत, त्या कुणाच्या साहाय्याने सुरू झालेल्या आहेत, त्याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी आहेत. परंतु इथं तुम्हाला चुकीची स्टेटमेंट विचारलेली आहेत. इथं हे जे बी स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. कारण वर्धा खोऱ्यातलं जे कोळसा क्षेत्र आहे, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात आहे, हे बरोबर आहे. ओके. मग आता इथं बघा, एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल, की बी स्टेटमेंट जर बरोबर असेल,
राईट. इथं चुकीची विचारली आहेत. मग इथं बघा, इथं बी आहे. मग बी चुकीचं तर नाहीये ना. मग हा ऑप्शन येणार नाही. बी चुकीचं नाहीये ना, हा ऑप्शन येणार नाही. बी चुकीचं नाहीये ना, हा ऑप्शन येणार नाही. तुमचं योग्य उत्तर हे आलं. स्ट्रॅटेजी लक्षात येतेय का तुमच्या? भलेही मी काय सांगितलं तुम्हाला, ज्या माहीत नाहीयेत. आता मला सांगा, हे पहिलं स्टेटमेंट, हे तिसरं स्टेटमेंट आणि हे शेवटचं स्टेटमेंट तुम्ही बऱ्यापैकी रिकॉल करत असताना कधी वाचलेलं असेल का रे? नाहीये ना. मग साधी सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवा, टेक्निक लक्षात ठेवा. जे माहिती आहे ना, त्याच्या आधारे परीक्षेत योग्य उत्तर काढायचं. आपल्याला माहिती काय होतं, की हे बरोबर आहे. मग हे चुकीच्या ह्याच्यामध्ये येणारच नाही ना. बी वाले सगळे गायब केले. योग्य उत्तरापर्यंत पोहोचलो. माहिती नसताना पण. ही टेक्निक असते. पण तिथं प्रेशर एवढा क्रिएट होतोय, की आपल्याला वाटतंय नाही हे पण बरोबर आहे. नाही हे पण. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नदी खोऱ्यांचा अभ्यास करत असताना समजा एखाद्या नदी खोऱ्यामध्ये कोळसा क्षेत्र असेल किंवा काही खनिज संपत्ती असेल, तर त्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. पण विदाऊट अभ्यास आपण प्रॉपर नॉलेजच्या आधारे जे माहिती आहे त्याच्या आधारे कसं योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकत होतो, हे तुम्हाला मी प्रॉपर दाखवून दिलेलं आहे. बरोबर? तर ह्या टेक्निक लक्षात ठेवा. परीक्षेत तुमचे मार्क्स वाढवायला मदत होईल. ओके, इथे एक टेक्निक तुम्हाला मिळालेली आहे. आता नेक्स्ट बघा, इथे एक टेक्निक दाखवतो. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत? आता एखादा पाणलोट विकास क्षेत्र कार्यक्रम आहे. बरोबर. भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे. ओके. ऑब्वियस हे असणारच आहे. पॉझिटिव्ह आहे. वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचं क्षरण थांबवायचंय. हो, ऑब्वियस. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम आहे म्हणजे त्याच्यात भूमीचं क्षरण रोखणे, थांबवणे हे येणारच आहे. पण इथं समजा गुंतवणूक कमी, हे एक वेळेला ठीक आहे. पण उत्पादन खर्चात वाढ करणे, हे निगेटिव्ह झालं. हे पुढचं वाक्य अर्ध. उत्पादन खर्चात वाढ करणे. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सी घ्यायचंच नाहीये आपल्याला. म्हणजे सी नकोच आहे आपल्याला. हे पहिले दोन तर ऑब्वियस पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. मग तुम्ही ह्या उत्तरासोबत गेलं पाहिजे. पण परीक्षेत होतंय काय तिथं ॲक्चुअलमध्ये तुम्ही गुंतवणूक कमी हे वाचताय, राइट? पुढे हे वाचत नाहीयेत. राइट? किंवा तुम्हाला असंही वाटतंय, की बाबा उद्देश आहे मग तो एकच असू शकतो, की जसं आपण ह्या ऑप्शन सोबत जायचंय. तसं नाही करायचं आहे. इथं पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम आहे. मग त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, की बाबा इथं डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. सो याच्यामध्ये ह्या गोष्टी येणारच, की बाबा इंड्यूस प्रोडक्शन असेल आणि डिग्रेडेशन ऑफ कंट्रोलिंग रन ड्रॉप असेल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय, की जर मला सांगा माती वाहून गेली तर फायदा होणार आहे का? नाहीये ना. मग क्षरण थांबवणे त्याच्यामध्ये येणारच आहे. तर अशा गोष्टी पण बारकाईने म्हणजे प्रश्न व्यवस्थित वाचत चला. तुमचं उत्तर हे जास्त योग्य येईल. त्याच्यानंतर पुढचा हा प्रश्न जो विचारलेला होता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ डाळिंब संशोधन केंद्र, बरोबर? तर हे लखमापूर इथं आहे. अशा स्वरूपाचा एक मुद्दा तुम्हाला विचारलेला आहे आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचं कार्यालय मुंबई इथं आहे. आता महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचं जे कार्यालय मुंबई इथं आहे, हे ऑब्वियस सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आपण जे संशोधन केंद्र वाचतो त्याच्यामध्ये ह्या गोष्टी येतातच. म्हणजे सी स्टेटमेंट आपल्याला बरोबरच आहे. ते घेऊन जावंच लागेल. त्यानंतर जर तुम्ही वाचलं असेल, की जे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र आहे, ते लखमापूरला आहे. त्यांनी स्पेसिफिक ठिकाण दिलंय. हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे. ओके. मग आता हे जे दुसरं स्टेटमेंट आहे, की फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 मध्ये विकसित केले. राइट? आता स्पेसिफिक एवढं इयर देऊन आपलं कधी वाचण्यात आलेलं नसतंय. बरोबर? मग एकतर आपण तिथं काय ऑप्शन निवडायचा असतो? हा 4च निवडायचा असतो. भलेही तो चुकू द्या. ओके, भलेही तो चुकू द्या, 4च निवडायला लागणार आहे. कारण आपल्याला हे फिक्स माहीत नाहीये ना. मग एखादा क्वेश्चन आपण असा एक सोडून द्यायला काही हरकत नाहीये. आणि शेवटचा जो क्वेश्चन आहे, की खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबर, अशा टाइपचा प्रश्न तुम्हाला तिथं विचारलेला आहे. तर त्याच्यामध्ये बघा, बरोबर म्हणजे बरोबर. ठीक आहे. इथं बघा, खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा. तर खानापूर पठार कुठं आहे? जत, सांगली त्या साईडला आहे. मग तिथं कृष्णा नदीचं खोरं आहे का त्या दक्षिणेला? ऑब्वियस आहे मॅपमध्ये. मन्याड नदी खोरे गोदावरी खोऱ्यात आहे. हो, ऑब्वियस आहे. म्हणजे हे 2 स्टेटमेंट तर बरोबर आहेत. आता तिसरं चेक करायचंय. वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. गेम इथं केली आहे. राइट? वैतरणा ही सर्वाधिक लांबीची नदी आहे कोकणातली.
मग वैतरणाच जर मेन असेल, राईट, तर मग तानसा आणि उल्हास नदीच्या उपनद्या म्हणजे वैतरणा आणि तानसा या उल्हासच्या उपनद्या कसं काय असतील? उल्हास सेपरेट नदी आहे. ओके, उल्हास 122 किलोमीटर. वैतरणा आणि उल्हास या सेपरेट नद्या आहेत. मग वैतरणा कसं काय उल्हास नदीची उपनदी होईल? ह्या बेसिक गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. म्हणजे ए हे चुकीचंच आहे, बरोबर? किंवा तुम्ही काय करता, परीक्षेमध्ये कोणतंही स्टेटमेंट तुम्ही पहिलं वाचायला पाहिजे होतं हेच, आणि हे जर चुकीचं असेल, बरोबर, ए जर चुकीचं आहे, तर तुम्ही खालचे स्टेटमेंट वाचायचंच नाही. ऑप्शनकडे पण नजर फिरवायची. बरोबर? ऑप्शनकडे पण नजर फिरवायची. कारण इथं बघा ए आहे, ए इथं आहे, ए इथं आहे. तुमचं न वाचता उत्तर निघतंय. परीक्षेत वेळ कसा वाचवाल? 10 सेकंदात परीक्षेत हा प्रश्न सुटू शकत होता. जर तुम्ही पहिलं स्टेटमेंट वाचत होता, ते चुकीचं आहे. ऑप्शनकडे पण, कधी पण प्रश्न वाचल्याच्या नंतर म्हणजे एखादं स्टेटमेंट वाचल्याच्या नंतर ऑप्शनकडे नजर फिरवायची. कारण ते इलिमिनेट होतात. ही इलिमिनेशन टेक्निक आहे. बरोबर? हे जर चुकीचं असेल तर ऑब्वियस तुमचं आपसूक उत्तर येऊन जातं. हे 2 तुम्हाला वाचायची पण गरज लागत नाही. अशा पद्धतीने जिओग्राफी मधले एक 10 पैकी 8 प्रश्न जे आहे, बरोबर, तुमचा अभ्यास, बरोबर, प्लस पी-वाय-क्यू आणि प्रॉपर अप्रोच, राईट, ह्या गोष्टीतून 8 प्रश्न तुमचे बरोबर यायलाच पाहिजे होते. आता तुम्ही स्वतःचं एनालिसिस करा, की गट ब च्या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला 8 मार्क जिओग्राफीला आलेले आहेत का? जर नसतील आलेले, तर उद्या जे मी टॉपिक देणार आहे तुम्हाला, त्या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करायचा. त्याचे पी-वाय-क्यू सोडवायचे आणि मेन फॅक्च्युअल डाटा बघून घ्यायचा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. ह्या बेसिक गोष्टी आहेत. आता आपण सेक्शन 2 कडे जाऊयात. आता दुसऱ्यांदा मी घेतलं असतं पॉलिटी. ओके. आता पॉलिटीमध्ये बघा, कशा पद्धतीने तुम्ही लवकर वेळ वाचू शकत होता. पॉलिटीमध्ये हार्डली तुम्ही 2 ते 3 मिनिटात हा सेक्शन कव्हर करू शकता एक्झाममध्ये. कसं ते बघा. आता इथं तुम्हाला काय विचारलंय, कलम 243 जी, आणि आपण स्पेसिफिक 243 ए, बी, सी, डी मध्ये सगळं काय आहे आपल्याला माहिती आहे. जी मध्ये आहे गाईडलाईन्स. तिथं मी एक ट्रिक सांगितली होती, जबाबदाऱ्या. बरोबर? मग हे फिक्स जर आपल्याला माहिती आहे, की त्याच्यामध्ये तेच आहे, तर मग आपल्याला बाकीचे ऑप्शन वाचायचीच गरज नाहीये. ऑब्वियस लगेच 10 सेकंदात आपण परीक्षेमध्ये तिथं उत्तर सोडवणं अपेक्षित आहे. टाईमपास करतच बसायचं नाही. कारण हे ई मध्ये आहे, राईट, लगेच लक्षात येतं. ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे एफ मध्ये आहे. त्यामुळं तिथं हे करतच नाही बसायचं. आपला वेळ खूप महत्वाचा आहे. हे बाकीचं घरी आल्यावरती करायचं. आता इथं बघा, 1 मे 1960 ला महाराष्ट्राचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले. 165 त्याच्यानुसार तरतूद आहे, बरोबर आहे. आणि हे करंटमध्ये कोण होते ते विचारलेलं आहे. ऑब्वियस. आता हे असं आकडेवारी म्हणजे इथं फॅक्च्युअल डाटा माहीत असणं गरजेचं आहे. सो याचं उत्तर हे आहे. बरोबर. परीक्षेत आपल्याला इथं तीनही स्टेटमेंट वाचणं गरजेचं होतं. आता इथं काय विचारलंय? मूलभूत कर्तव्य नाही. आता मूलभूत कर्तव्य नाही, तर पटकन आपण ऑप्शनकडे नजर फिरवायची. जर तुम्हाला नजर फिरवल्यावरती लक्षात येतंय, गरिबांना समान न्याय आणि मोफत हे मार्गदर्शक तत्व आहे, हे येणारच नाहीये, आणि इथं एकच ऑप्शन इलिमिनेट करायचं आहे. हे चुकीचं करायचं, गोळा करायचा, पुढे जायचं. ते बाकीचे स्टेटमेंट वाचत बसायचं नाही. हा बेसिक मुद्दा आहे. त्यानंतर पुढे बघा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ म्हणून कोण राहिलेला आहे? आता मेन जी पदं आहेत, म्हणजे उच्च पदस्थ, जसं की असं पण विचारू शकतात, भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते? रिसेंटचे कोण आहे? असे काही पण वाक्य बनवू शकतात ते. ओके. आपल्याला माहिती आहे कोणाचा कार्यकाळ सर्वाधिक आहे. तर ते आहेत वसंतराव नाईक. हे 10 सेकंदात तुमचं झालं पाहिजे. असा जर चिल्लर क्वेश्चन आला तर. ओके. आता इथं पुढे बघा, कलम 349 मध्ये याला टिक करायचं परीक्षेमध्ये काय विचारलंय? सगळ्यात महत्वाचं, हे कितीमध्ये आहे? 348. ओके. हे कितीमध्ये आहे? लगेच हे 351 मध्ये आहे. हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. राईट. राहतोय एकतर 3 किंवा 1 मध्ये, तुमचं कन्फ्युजन झालं पाहिजे. राईट. प्राथमिक स्तरावरती मातृभाषेत शिक्षणाच्या सुविधा, हे पण 350 मध्ये आहे. म्हणजे तुमचं उत्तर हे येऊन जातं. 349 मध्ये काय आहे? म्हणजे बेसिक जर तुम्ही कलम केलेली असेल, बरोबर, कलमांचा एक व्हिडिओ आहे आपला 1 तासाचा, तो बघा. त्याच्यामध्ये 1 पासून सगळी कलम आपण घेतलेली आहेत.
दुर्लक्ष करू नका. प्रश्न येतात का? ऑब्वियस येतात. गट ब पूर्व परीक्षेमध्ये टोटल 15 पैकी 9 प्रश्न हे कलमांवरती होते. राइट? तुम्ही बघा, बघायचंय नाही बघायचंय, पण प्रश्न येतात. आता इथं बघा 10 सेकंद लागले पाहिजे तुम्हाला. किती? 10 सेकंद. पी-वाय-क्यू आहे हा. याच्यात काही दम आहे का? नाहीये. एक कोणतीही जोडी लागली तरी तुमचं उत्तर येऊन जातं म्हणजे जातं. बरोबर. जातं की नाही? लगेच जातं. बघा, आपण हा ऑप्शन सिलेक्ट केला 2 नंबरचा, तो बरोबरच आहे. आता एक-एक करून तुम्ही जोडी लावत बसा. ठीक आहे. इथं काही आपण जास्त मी हे करत नाही. आपण पुढे जाऊया. इथं बघा, भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये तुम्हाला म्हटलं ना, कलम खूप महत्त्वाचे आहेत, विचारले जातात. मग पाकिस्तानातून भारतात आलेले जे नागरिक आहेत, ओके, त्यांचे अधिकार कुठे आहेत? किंवा संसद कायद्याद्वारे नियमन कोणत्या याच्याद्वारे करते? म्हणजे तुम्हाला ही कलम महत्त्वाची आहेत. ओके, कलम खूप महत्त्वाचे आहेत. 5 पासून 11 पर्यंत. त्याच्यावरती इथं प्रश्न विचारला गेलाय. म्हणजे काय झालं, बेसिक. आता इथं तुम्ही कधी अडकणार आहात? तुम्ही कलमच बघितलेले नसतात. तुम्ही सगळं 1 डे, 2 डे करता, फास्ट ट्रॅक करता, पण कलमांची उजळणी करत नाही. मग तुम्हाला फटका बसणार आहे. तसा हा प्रश्न फक्त 10 सेकंदाचा आहे. कारण कलम 8 मध्ये काय आहे? तर बेसिक गोष्ट, भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार याच्यामध्ये मेन्शन आहेत. बरोबर? आता इथं बघा, अयोग्य कथन ओळखा अशा पद्धतीचा तुम्हाला तिथं प्रश्न विचारलेला आहे. अयोग्य. तर मला सांगा, उपराष्ट्रपतीबाबत काही 45 वर्ष पूर्ण असावे असे आहे का? हे चुकीचं आहे. लोकसभेचा सदस्य म्हणून राज्यसभेचा पाहिजे. म्हणजे हे 2 स्टेटमेंट चुकीचं आहे. आता नागरिक तर ऑब्वियस पाहिजेच, हे आहे. म्हणजे बी आणि सी स्टेटमेंट काय आहे? चुकीचं. हे ऑब्वियस वाचावं लागणार आहे आपल्याला. त्याच्याशिवाय काही उत्तर निघणार नाहीये. आता इथं बघा, हे जे तुम्हाला महत्त्वाचे चॅप्टर मी दिलेले आहेत, तर प्रत्येक चॅप्टरमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींनी काही केलेली स्टेटमेंट आहेत. तर त्याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. तो तुमच्या प्रिलिम्सचा एरिया आहे. याच्यामध्ये पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणूचालक आहेत, हे बरोबर आहे. हे सेकंड पण बरोबर आहे, पण हे थर्ड चुकीचं आहे. वरील पैकी सर्व ऑप्शन टिक करणाऱ्यांना इथं काय आहे? धोका आहे. तर त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रॉपर अभ्यासच लागणार आहे. हे काही तुक्क्याची एक्झाम नाहीये. त्यामुळं महत्त्वाच्या चॅप्टर खाली जे महत्त्वाचे स्टेटमेंट आहेत, की बाबा ह्या तत्ववेत्यांनी किंवा ह्या महत्त्वाच्या व्यक्तीने असं असं बोललेलं आहे, तिथं तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो. ते व्यवस्थित करून ठेवा. आता इथं पुढं बघा, भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशांचे 4 स्तरीय वर्गीकरण. बेसिक संघराज्य आणि राज्यक्षेत्र हा जो टॉपिक आहे, तुम्ही अत्यंत बारकाईने व्यवस्थित करा. त्याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आता इथं तुम्हाला योग्य विचारलंय, हे बरोबर आहे 2. इथं घोळ केलाय, उलटं झालंय. राइट? हे आपल्याला तेव्हाच लक्षात येतं जेव्हा आपण बघितलेलं असतं प्रॉपर. बरोबर? नाहीतर काय आहे, आपण हे रिव्हिजनच नाही केलं आणि तिथं अवघडच वाटणार आहे. नाहीतर हा प्रश्न फक्त 10 सेकंदाचा आहे. काही दम नाहीये याच्यामध्ये. ए मध्ये काय होतं एवढं विचारलंय आणि त्याच्यात काही दम आहे का? नाही. आता इथं पुढं बघा, राज्यपालाच्या संदर्भात चुकीचे आहेत. पहिलं याला हायलाइट करायचं, असं करायचं. परीक्षेत हे केल्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर तुमच्या सिली मिस्टेक 100% होणार आहेत. हा मुद्दा लक्षात ठेवा. चुकीचं आहे विचारलंय. बघा, 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावरती राहतील. ओके, असं तिथं म्हटलं गेलेलं आहे. इथं म्हटलंय 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती. ओके, हे बरोबर आहे. 154 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालाकडे असेल, हे बरोबर आहे. 163 नुसार मदत करण्यासाठी. आता एक जनरल बघितलं तर हे 3 स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके. जर कलमानुसार आपण व्यवस्थित रिकॉल केलं तर. आपल्याला चुकीच्या आहेत. मग ऑब्वियस हे राहिलेलं चुकीचंच आहे. विचारच करायचा नाही, हा ऑप्शन टिक करून यायचं. 3 आपल्याला जे फिक्स माहिती आहेत, इथं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं 58 मध्ये. की बाबा राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावरती राहतील. ह्या 158 मध्ये नाहीच आहे. शर्ती आहेत तिथं. बरोबर? म्हणजे ह्या बेसिक गोष्टी जर कलम आपली पाठ असेल, घेतलंय मी सगळं. तुम्ही ते लेक्चर बघा, सगळी कलम कव्हर केलेत आणि कलमांवरतीच प्रश्न आहे. तुम्ही जर अशा गोष्टी दुर्लक्ष करताय आणि नको ते करत बसताय, याला काही अर्थ नाहीये. परीक्षेत ते नुकसान अटळ आहे. बघा, सगळी कलम घेतलेली आहेत. म्हणजे ते 1 तासाचं लेक्चर एवढं महत्वाचं आहे,
की बारीक सारीक कलम देखील आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. याच्यावरती प्रश्न आहेत, जसा ट्रेंड आहे तसा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी गाईड केलेल्या आहेत, त्या व्यवस्थित फॉलो करा. आता इथं बघा, हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्ही कोणताही एक तुम्हाला माहिती असू द्या, तुमचं उत्तर येतंय बरोबर. जसं की मी म्हटलं की अपात्रते संदर्भात फेल्युअर एफ आहे. मग ड चं 2 कुठं आहे? तर एकमेव ऑप्शन आहे पहिला. हेच तुमचं योग्य उत्तर आहे. कुठलाही माहिती असू द्या. राइट, तुम्हाला आरक्षण विषयी कुठं आहे? डी मध्ये आहे. बी चं 4 कुठं आहे बघा. बी चं 4 इथं आहे. हाच ऑप्शन आहे. म्हणजे काय, काहीतरी जरी तुम्हाला माहिती आहे की जे, आणि हा पी-वाय-क्यूच आहे ना. हा पी-वाय-क्यू आहे. बरोबर. तुम्ही आता हा बघितलेला, हा पी-वाय-क्यू आहे. आहे की नाही? पी-वाय-क्यू आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. हा देखील पी-वाय-क्यू आहे. म्हणजे इथं पी-वाय-क्यूचं रिफ्लेक्शन किती आहे? हा देखील पी-वाय-क्यू आहे. हा रिसेंट पण आता पण विचारलाय राज्यसेवाला. म्हणजे तुम्हीच बघा, आता इथं अनुच्छेद 20 बाबत तुम्हाला विचारलेलं आहे. बरोबर? तर याच्यामध्ये बघा, एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा, राइट, हा एक मुद्दा आहे. आणि कोणत्याही व्यक्तीविरुद्ध स्वतःविरुद्ध साक्ष होण्याची सक्ती. हे 2 मुद्दे याच्यामध्ये मेन्शन आहेत. हे 6 ते 14 पर्यंत मोफत शिक्षणाची तरतूद नाहीये. आणि इथं काय की कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती, हे पण इथं नाहीये. ते 21 मध्ये आहे. म्हणजे हे पण चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला इथं संबंधित म्हटलं की बी आणि सी हा ऑप्शन घेऊन जावं लागेल. म्हणजे परत कलमांवरती प्रश्न आहे, राइट. तुम्हाला वाटत असेल की बाबा मी ती कलमं घेतलेत, असंच घेतलंय माझ्यामध्ये, कुठं करत बसता वगैरे. असं बिलकुल करू नका. तुम्हाला किमान 5 ते 6 प्रश्न 14 जूनला दिसणार आहेत. हे मी आजच सांगतो. तुम्ही नाही केलं तर तुमचं नुकसान आहे. त्याच्यामुळे ते एकदा रिकॉल करून जा. आता बघा, परत कलम 168 किती महत्वाचं आहे तुमच्या आता लक्षात आलं असेल. आणि इथं म्हटलंय की त्याच्यामध्ये काय समाविष्ट नाहीये. बरोबर. आता प्रत्येक राज्यासाठी एक राज्य, म्हणजे एक कायदेमंडळ असेल, राज्यपाल असेल. राज्य विधानमंडळाशी संबंधित एक कलम आहे. राइट. याच्या मागच्या परीक्षेत विचारलं होतं की राज्य विधानमंडळाशी संबंधित कलम 168. आता म्हणतात की कलम 168 मध्ये काय आहे? म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की खेळ तिथंच फिरतोय. मग हे आहे. त्याच्यामध्ये जिथं 2 सभागृह असतील तिथे एक विधान सभा आणि दुसरं विधान परिषद. एकच असेल तर विधानसभा. ऑब्व्हियस हे आहे याच्यामध्ये. पण एका राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघातून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500 पेक्षा जास्त हे जे सदस्य संख्या आहे, ते नाहीये 168 मध्ये. त्याच्यासाठी वेगळं कलम आहे. मग ते कोणतं कलम आहे हे बघण्यासाठी तुम्ही लेक्चर बघा. सगळी कलमं घेतली. ते आता इथं नाही सांगत बसत. तर त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, हे त्याचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला काही गोष्टी माहीत असेल, तरच तुम्ही त्या योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकता. जे की मी ही कलमं डिटेल घेतली आहेत, की बाबा त्याच्यामध्ये काय-काय आहे. म्हणजे तुम्हाला तिथून समजून जाईल. म्हणजे जी मी कलमं सांगितलीत आणि जिथं सांगितलंय, की तुम्हाला डिटेल व्यवस्थित बेसिक तरतुदी बघा त्याच्यातल्या. तर त्या तुम्ही बेसिकमध्ये पण व्यवस्थित बघा, जेणेकरून तुमचा प्रश्न चुकणार नाहीये. आता इथं बघा, भागांवरती प्रश्न विचारलेत. भाग, परिशिष्ट असेल, सूची असतील, अनुसूची असतील किंवा केंद्र राज्य समवर्ती सूचीतले जे विषय आहेत त्याच्यावरती असतील. एक प्रश्न हमखास तुम्हाला विचारला जातो. तर हा जो प्रश्न होता याचं योग्य उत्तर हे पहिलंच आहे. बघितल्यासरशी लक्षात येतं. परीक्षेत 10 सेकंद खूप आहे त्याला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इकडे जे 15 प्रश्न होते, त्या 15 पैकी 12 किंवा 13 मार्क तुम्हाला येणं अपेक्षित होते. तुम्हाला आलेत किती हे बघा. कारण पूर्ण अभ्यास आधारित पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न नव्हते. सगळे पुस्तकातले होते. राइट. सगळे पुस्तकातले प्रश्न होते आणि ते जर तुमचं चुकत असेल, 12-13 मार्क तुम्हाला आलेले नसतील, तर तुम्ही तो अभ्यास प्रॉपर केलेला नाहीये. आता बघा, यानंतर आपण तिसऱ्या सेक्शनकडे वळतोय. आता मी घेतलं असतं हिस्ट्रीचं. ओके. आता इथं बघा, ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्याशी संबंधित लिखाणाबाबत देशद्रोहाचा खटला दाखल केलेला, म्हणजे इथं व्यक्ती विचारलाय. सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेमध्ये मी हे 2 ऑप्शन घेणारच नाही. पहिल्या सरशी माझ्या काय लक्षात येतं, देशद्रोहाचा खटला हा कीवर्ड आहे. मग एकतर मी यांच्यासोबत जाईल, राइट, किंवा यांच्यासोबत जाईल. कारण ह्या दोघांवरच तो खटला दाखल झालेला होता. म्हणजे हे बेसिक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे परीक्षेत लवकर उत्तर असं टिक होतं. ओके. तर याच्यानंतर इथं बघा 2 नंबरचा प्रश्न.
इथं प्रार्थना समाजाच्या वतीने कोणती सामाजिक कामे केली, इथं आपल्याला एखादा ऑप्शन इलिमिनेट करणंच आहे. तर याच्यामध्ये बघा, नामजोशी सोशल सर्व्हिस लीग, ऑबियस कंबाईन 2023 ला PYQ विचारलेला आहे, तेच घेतलं इथं. त्यानंतर देश सेवेसाठी नामदार गोखले सर्वंट सोसायटी ऑफ इंडिया, बरोबरच आहे ते, बरोबर. आणि या समाजाच्या वतीने नाशिकला अनाथ आश्रम, नाशिकला नाहीच आहे, पंढरपूरला होतं, बरोबर, हे नाहीच आहे. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे डिस्प्लेड क्लासेस मिशन, पी वाय क्यू फक्त हेच नवीन वाक्य टाकून बनवलं आहे. काय दम त्याच्यामध्ये? म्हणजे काय, सी आपल्याला नकोय, राईट, सी नको आहे, तर हे ऑप्शन येणार नाही. आपल्याला ह्या ऑप्शन सोबत जायचंय मॅक्सिमम वाला घेऊन. आता इथं बघा, राजश्री शाहू महाराजांसंदर्भात विधाने बरोबर आहेत. आता शाहू महाराज म्हटलं ना, प्रश्न सॉल्व्ह करत असताना एक गोष्ट टेक्निक लक्षात ठेवा, सर्वांगीण सुधारणेशी रिलेटेड असलेले व्यक्ती आहेत शाहू महाराज. ओके, कोणतेही कायदे असतील किंवा विधवा पुनर्विवाह असेल किंवा व्यवसाय असेल, सगळ्या सेक्टरमध्ये आहेत ते. सो इथं इलिमिनेट करण्याचा काही ऑप्शनच नाही, तुम्ही ABCD सोबत जायचं कधी पण. कारण ऑबियस फक्त एखादं वर्ष वगैरे दिलेलं असेल तर ते तुम्ही व्हेरीफाय करा, म्हणजे त्यांच्या महत्वाच्या संस्था किंवा बाकीच्या बेसिक गोष्टीबाबत. पण बाकी त्यांनी कुठं काम नाही केलं असं क्षेत्रच नाही, इथं सगळ्या गोष्टी आहेत. कलाकार असेल, विधवा पुनर्विवाह, त्याच्यामुळे इथं चुकीचं घेण्याचा काही संबंध नाहीये. आता पुढं बघा, कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवलं नाही. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आयटकच्या बाबत स्थापना विचारून झालीये, अध्यक्ष विचारून झालीये, म्हणून तुम्हाला इथं नेते विचारलेत. ओके, त्यामुळं महत्वाच्या ज्या कामगार संघटना आहेत त्यांचे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव वगैरे ह्या सगळ्या बेसिक गोष्टी करून ठेवा, तुम्हाला त्याच्यावरती परत पण प्रश्न पाहायला मिळणार आहे. मग आता कुणी भूषवलं नाही, तर नायडू होते, जवाहरलाल नेहरू होते, CR दास होते, हे BT रणदिवे नव्हते. ही व्यक्ती तुम्हाला दिसणारच नाही. मग ऑप्शन काय येतो? डी. ओके, म्हणजे हा मुद्दा लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग लीडर्स, म्हणजे कोणत्या अशा नेते आहेत की ज्यांनी तिथं पार्टिसिपेट नव्हतं केलं, अध्यक्षपद नाही भूषवलेलं, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. आता पुढे बघा, जोड्या लावा. याला परीक्षेमध्ये 10 सेकंद लागतात फक्त. किती? 10 सेकंद. कोणताही एक माहिती असू द्या, तुमचं उत्तर बरोबर येऊन जातं. जसं की समजा मला माहिती आहे मुकुंदराव पाटील, दिनमित्र, मग मी लगेच ऑप्शन मध्ये बघणार, एचं 4 असणार आहे, 2 ऑप्शन आहे, ठीक आहे, हे 2 गेले. मग त्यानंतर वालचंद रामचंद्र कोठारी, हे जर म्हटलं तर याचं योग्य उत्तर येईल जागरूक. ठीक आहे, कोठारी म्हटलं की जागरूक येणार, म्हणजे ऑप्शन येणार 1 नंबरचा. म्हणजे थोडंसं कधी कधी एखाद्यावरून जोडी नाही पण लागत, आपल्याला दुसरं बघावं लागतं. पण लक ज्यांचं खूप चांगलं आहे त्यांचं पहिल्याच ह्याच्यात हे होऊन जातं. जसं की एखाद्यांना हे माहिती आहे, तर मग तो असणारा ऑप्शनच एक आहे ना, लगेच उत्तर येऊन जातं. असं कुठलंही माहित असलं तर हार्डली एक 10 ते 15 सेकंदात उत्तर निघून जातं. आता इथं बघा, 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिवेशन आहे, कोणाच्या अध्यक्षतेखाली झालं होतं, असा प्रश्न विचारलाय. हा तुमचा आहे PYQ. ज्यांचा चुकला ते 1000 पोरांच्या मागे जातात. मग हे माहितीच असणं गरजेचं आहे ना बदरुद्दीन तय्यबची. 10 सेकंदात असा प्रश्न परीक्षेत सुटला पाहिजे. हा प्रश्न हार्डली 10 सेकंदात सुटतो पेपरमध्ये. किती? 10 सेकंद. कसा ते तुम्हाला दाखवून देतो. एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, की भारतीय सुशासनाचा कायदा याने भारत मंत्रिपदाची निर्मिती झालेली आहे. याचं 4 असणारे 2 आहेत, ठीक आहे. पण त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे योग्य उत्तरापर्यंत कसं पोहोचता येऊ शकतं, तर याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, की हे जे 1909 आहे, हे एकदा तुम्हाला PYQ मध्ये विचारलेलं आहे. पहिल्या याच्यावरून उत्तर नाही निघलं तर दुसरं, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ, बरोबर. मग बघा, बी चा एक असणारा ऑप्शन आपण कोणता सिलेक्ट केलं होतं अगोदर, हे आलं का तुमचं उत्तर? उत्तर येऊन जातं.
फक्त आपल्याला काहीतरी माहिती असणं गरजेचं आहे. पी-वाय-क्यूचा रेफरन्स घेऊन हा प्रश्न विचारलाय, त्यामुळं हार्डली एक 10 सेकंदात उत्तर आलं पाहिजे. इथं थोडीशी टेक्निक प्रश्न सॉल्व्ह करण्याची. 1857च्या उठावानंतर नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश न मिळण्याचे कारण कोणते होते, असा प्रश्न विचारलाय. आता इथं उठावात एखादं यश मिळवायचंय, राईट? उपक्रमशीलता, सहकार्य लागणारच आहे. संघटना, शिस्त हा मुद्दा महत्वाचा आहे. मळेवाल्यात पडलेली फूट. मला सांगा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य हा एक मुद्दा तिथं तुम्हाला दिसतो, बरोबर? पण मला सांगा, सगळ्यात महत्वाचा हिंट दिली आहे ना, मी काय सांगितलं, आयोग प्रश्नात हिंट देतं. इथं बघा, मळेवाल्या विरुद्ध उठाव करायचा आहे, राईट? म्हणजे शेतकरी आणि मळेवाले, राईट, असा संघर्ष आहे. मग मळेवाल्यात पडलेली फूट हा मुद्दा कस काय आहे, राईट? म्हणजे इथं काय म्हटलंय की शेतकऱ्यांना यश का मिळाले, तर शेतकऱ्यांना यश मिळायचं असेल तर त्यांच्या बाजूने पॉझिटिव्ह गोष्टी पाहिजेत. मग हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य हा पण मुद्दा पॉझिटिव्ह आहे, हा पण येणार, राईट? म्हणजे हे 3 मुद्द्यांना घेऊन जायचंय आपल्याला, ए बी डी. ऑप्शन जर 4 असते तर हा देखील ऑप्शन त्याच्यात इन्क्लूड केला असता. कारण मळेवाल्यात, पण मळेवाल्यात फूट पडेल असं होणार नाहीये, कारण ते काही मोठ्या संख्येने नव्हते त्यावेळेला, राईट? आणि ऑब्वियस त्यांच्या बाजूने कायदे होते. पण एक सांगण्याचा भाग की बाबा हा क्वेश्चन अशा पद्धतीने आपण इलिमिनेट करू शकतो, योग्य उत्तर निघू शकतं. आता इथं बघा, पुढचा जो प्रश्न आहे, म्हणजे एक 10 सेकंदात उत्तर तुमचं निघून जातं. कारण याचं उत्तर बघा, हे एक येणार. कोणताही एक माहिती असू द्या तुम्हाला, योग्य उत्तर निघून जाते. कारण आपल्याला कन्फर्म माहितीच आहे, की संथाळांचा जो उठाव झालेला आहे, तो बंगालला झालेला आहे. राईट? उत्तर येऊन जातं. ऑब्वियस येऊन जातं. कारण मोपल्यांचं बंड केरळला झालं होतं. बरोबर. कोलांचा उठाव बिहारला आहे आणि संथाळ उठाव हा खानदेशातला आहे, महाराष्ट्रातला आपल्या. पी-वाय-क्यू मध्ये पण तुम्हाला विचारलेला आहे. हा देखील केरळचा, मोपल्यांचा पी-वाय-क्यू मध्ये विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, पी-वाय-क्यूचा रेफरन्स घेऊनच प्रश्न बनतो. आपण अलर्ट राहिलं पाहिजे. इथं बघा, या मुंबई पोलीस कमिशनरने इंग्रजी म्हणजे ब्रिटिश राजवटीविरुद्ध म्हणजे कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला. आता इतिहासाचा अभ्यास करत असताना हे जॉन नॉटबोर आणि रिचर्ड मायन तुम्हाला कुठंच दिसणार नाही, तुमच्याकडे जी बेसिक पुस्तकं आहेत ती. मग किमान तुम्ही एवढं तर डोकं चालू शकता की बाबा हे 2 ऑप्शन घ्यायचेच नाहीयेत. एकतर मी यांच्यासोबत जाईल किंवा यांच्यासोबत जाईल. तिथं चुकू किंवा न चुकू हा तुमच्या लकचा फॅक्टर आहे. पण मग तुम्ही ह्या 2 ऑप्शन पर्यंत टिक करून लगेच पुढे जायचं असतं पेपरमध्ये. ओके, आता हे तिसरं सेक्शन झालेलं आहे. आता आपल्याला चौथ्या सेक्शनकडे वळायचं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, 24-25च्या आर्थिक वर्षात, ओके, 24-25च्या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील असं म्हटलेलं आहे. पण याच्यामध्ये मग तुम्हाला की आर्थिक वाढीच्या मार्गावरती सुरू राहण्याचा अंदाज तो विचारलाय डायरेक्ट प्रश्न. असा प्रश्न विचारलेला जातो, एकतर आर्थिक पाहणी, भारताची आर्थिक पाहणी, त्याची पण आकडेवारी मी देतो तुम्हाला. ओके, आर्थिक पाहणी असेल किंवा मग डायरेक्ट अर्थसंकल्प वगैरे मधून असे प्रश्न येतात. तर हा प्रश्न तुमचा योग्य येऊ शकतो किंवा चुकू शकतो. इथं काही लॉजिक नाहीये, आपल्याला परफेक्टली माहिती असावं लागतं. आता इथं बघा, ठीक आहे, हा करंटचा सेक्शन आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, करंट मध्येच विचारलंय. ठीक आहे. आता इथं पुढे बघा, डॅश आणि डॅशच्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस एआय ऍक्शन शिखर परिषद 2025 ने एआयच्या जगातील एक महत्वाचा क्षण, ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून एआय सुरक्षिततेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणलं आहे, अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न विचारलाय. आता आयोग एवढा मोठा प्रश्न विचारलाय, आपल्याला बघूनच भीती वाटते. परंतु सगळ्यात महत्वाचं, जेव्हा प्रश्न विचारत आहे तिथं भारताचा काहीतरी रेफरन्स असणार आहे, बरोबर? म्हणूनच त्यांनी प्रश्न विचारलाय ना, कारण जोडीने आहेत. मग तसा ऑप्शन एकच आहे तर आपण ऑब्वियस याच्यासोबत गेलं पाहिजे. ही टेक्निक लक्षात ठेवा.
फ्रान्स आणि चीन, फ्रान्स आणि USA, चीन आणि जर्मनी, हे कधी तुम्हाला असे आयोगाच्या ऑप्शन मध्ये दिसत नाही. ओके, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, ऑब्विस भारतासोबत जायचंय. साधं सिंपल. आता करंटचा हा दुसरा प्रश्न. 2030 सालापर्यंत म्हणजे पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातले सर्वात मोठे जलविद्युत धरण कुठे बांधत आहे? आता जलविद्युत नदी म्हणजे धरण बांधायचं असेल तर नदीवरती ऑब्वियस बांधले जाणार आहे. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, एक हिंट दिली आहे त्यांनी. ओके, जे अवघड पेपर म्हणत होते. ओके, सर्वात मोठं जलविद्युत धरण आहे तर ब्रह्मपुत्रा नदी, तिबेट, ह्या ऑप्शन सोबत जायचंय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे, तुम्हाला एक बेसिक सांगतो. कधी पण प्रश्न टॅकल करत असताना जर ते काहीतरी रेफरन्स घेऊन बनवतात, म्हणजे त्याला जीएसचा पण थोडाफार टच देतात. तर इथं धरण बांधायचंय, मला सांगा, जगातलं सर्वात मोठं धरण आहे आणि ब्रह्मपुत्रा नदी ही कायम PYQ मध्ये चर्चेत असते. म्हणून एक आपण पण अंदाज लावायचा की बाबा असंच काहीतरी त्यांनी ऑप्शन सेट केलेला असेल. कारण बाकीचे सगळे प्रांत आहेत बघा, ही ही नदी आहे इथं. ओके, पण जेव्हा ते इकडं आपल्या परीक्षेसाठी म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाने तिथं प्रश्न विचारलाय, तर ऑब्वियस काहीतरी एक आपल्या इकडची नदी म्हणजे एक भारताचा रेफरन्स घेऊन तिथं विचारलेली असेल. हा मुद्दा आपल्याला लक्षात आला पाहिजे. ओके, कधी पण हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे आपण जायचंय कोणत्या, ह्या ऑप्शन सोबत, कारण आयोगाने ती खूपदा विचारलेले आहे. म्हणजे आपण PYQच्या नॉलेज आधारावरून हे करंटचे पण प्रश्न सोडू शकतो. बरोबर, जर माहित नसेल तर ऑब्वियस आता एक दुसरा मुद्दा ठेवा की बाबा करंट मध्ये तुम्हाला फिक्स माहिती आहे की नाही बाबा हे ह्याच नदीवरती आहे, येलो नदी, वाचले तुम्ही, मग तिकडे जायचंय. जेव्हा माहित नसेल तेव्हा तुम्ही असा प्रश्न सोडू शकता. ही मी टेक्निक सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, आता इथं तुम्हाला माहित असणंच गरजेचं आहे. माहित नसेल तर तुमचं चुकणार आहे ऑब्वियस. याच्यामध्ये बघा, इथे एक हिंट दिली आहे की भारतीय बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प, करंटचा प्रश्न आहे, पण इथं सतलज जल विद्युत निगम हा शब्द टाकलेला आहे. सतलज उत्तराखंड मध्ये आहे का? राईट. हरियाणामध्ये, राईट. ह्या गोष्टी लक्षात आलेल्या पाहिजे. तर हिमाचल प्रदेश, ओके, त्याच्यामध्येच पण स्पेसिफिक झाकरी दिले. झाकरी कुठं आहे? हरियाणामध्ये आहे का? पंजाबमध्ये आहे का? हिमाचलमध्येच आहे ना. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलंय, GS चा रेफरन्स घेऊन प्रश्न बनवते आयोग, करंटचे सुद्धा. ओके, हा मुद्दा लक्षात ठेवा. तुमचे बरेच प्रश्न बरोबर येतील. बऱ्यापैकी लोकांना हे तेव्हा माहित पण नसेल, त्यांनी अंदाजानेच हे उत्तर देऊन आलेले असते. आता इथं पुढे बघा, फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दोराबाबू दरपती यांची नियुक्ती करण्यात आली? आता तुम्हाला एक मी सांगितलेलं आहे की नियुक्ती हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. किमान 2 ते 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, चांगला करा. आता हे माहितीच होतं, गरजेचं होतं, पण एखाद्याला जर माहित नसेल, राईट, तिथं नाही सुचलं अशा गोष्टी, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं कोटक लाईफ आहे, ICICI आहे, HDFC आहे, SBI. आता इथं आपण काय की बाबा, इथं प्रश्न कसा विचारेल आयोग की बाबा एक सार्वजनिक आपण बघितलं की SBI बँक जी आहे ती खूप महत्वाची आहे. मग आपण त्या ऑप्शन सोबत जाऊया. ज्यांना माहित नाहीये त्यांनी असं डोकं चालवायचं की बाबा इम्पॉर्टंट काय आहे सगळ्यात त्या ऑप्शन मध्ये, आयोग त्याच्याकडे फोकस करत असतं. हा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर आता इथं माहित असणं गरजेचं आहे की महत्वाचे ब्रँड अँबॅसेडर, तुम्हाला 25-26 मधले एक लिस्ट देतो उद्याच्याला, ती बघून घ्या, महत्वाचे जे ब्रँड अँबॅसेडर आहेत. आता इथं पुढे हे पण माहिती असणं गरजेचं आहे, नाही तर तुमचं उत्तर चुकू शकतं. आता हा प्रश्न दिनविशेष वरती आहे. दिनविशेष व्यवस्थित करा. राईट, इथं काही लॉजिक नाहीये. इथं तुमचा प्रश्न बरोबर पण येईल आणि चुकेल पण, कारण इथं एकच वाक्य बरोबर आहे. राईट, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आता इथं बघा, ऑगस्ट 25 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. कुणाची झाली होती तेव्हा? उर्जित पटेल. पण आता ह्या संजय मल्होत्रा यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. का विचारला जाऊ शकतो तुम्हाला माहिती आहे चांगलं, ऑप्शन मध्ये आहेत ते. हा बघा प्रश्न, इथं तुम्हाला माहितीच असणं गरजेचं आहे, नाही तर चुकू शकतो, पण सोपा प्रश्न आहे. जर तुम्ही वाचलेला असेल तर 10 सेकंदात होता. असे एरिया आज आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, इथं बघा, बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार
तेव्हा मी जेव्हा परीक्षा होती त्याच्या अगोदर जे ऑडिओ घेतले होते, त्याच्यामध्ये तेव्हा सांगितलं पण होतं, की सुहानीने जादू केली म्हणून आणि तिच्यावरती प्रश्न आला होता, राइट. आता हा जो पुढचा प्रश्न आहे योग्य. इथं बघा, पुन्हा दिनविशेष म्हणजे एक शिखर परिषद आणि त्याची थीम म्हणजे परिषदा हा टॉपिक महत्त्वाचा आहे. महत्त्वाच्या परिषदा व्यवस्थित करा. ज्यांची लिस्ट मी दिलेली आहे किमान ॲटलीस्ट त्या तरी बघून घ्या, म्हणजे तुमचा एखादा प्रश्न बरोबर येईल. आता इथं तुम्हाला परत बघा, की कोणी उद्घाटन केलेलं आहे CSIRTचं, जी सिस्टीम आहे तिचं. म्हणजे डायरेक्ट माहीत असणं गरजेचं आहे, नाहीतर चुकू शकतं. आता इथं थोडीशी टेक्निक, राईट, टेक्निकचा यूज आपण करू शकतो असं मल्टी लाईनर क्वेश्चन दिसला तर. तर याच्यामध्ये टेक्निक अशी आहे, की बाबा योग्य विचारले. पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात हे तुम्ही बऱ्यापैकी तुमच्या करंटच्या सोर्सेसमध्ये तेव्हा होतं. लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो. ऑब्वियस पहलगाम विषयी काहीतरी विचारले, तिथं काहीतरी अट्रॅक्टिव्ह ठिकाण असणारच आहे. हे ऑब्वियस बरोबर घ्यायचं. एखादं स्टेटमेंट सगळं बरोबर असू शकत नाही. ओके, आयोग सध्याला पहिलं कसं होतं, ऑल ऑफ द अबाव सगळं बरोबर असणारे ऑप्शन ऑब्वियस आयोग देत होतं. पण आता आयोग तुमच्या पुढे गेलंय, त्यांना माहित झालंय पोरं ऑल ऑफ द अबाव मारतात. एखादं वाक्य चुकीचं असतंच ऑब्वियस, राईट. इथं म्हटलं की श्री माता वैष्णोदेवी महामार्गावरील पहलगाम हा एक महत्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे. पहलगाम एकीकडं आहे, माता वैष्णोदेवी ते एकीकडं आहे. त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला जी महत्वाची पर्यटन स्थळं आहेत, किमान जी वर्षभरात चर्चेत आहे, ते तरी माहिती असणं गरजेचं असतं. अशी काही महत्वाची ठिकाणं मी तुम्हाला नक्की सांगतो. ती व्यवस्थित करून जा, म्हणजे त्यांच्याविषयीचं बेसिक फॅक्ट आपण बघ बघणं खूप गरजेचं आहे. आता करंट नंतर मी कोणत्या सेक्शनमध्ये गेलो असतो, तर ते आहे इकॉनॉमिक्स. ठीक आहे, इकॉनॉमिक्स बाबत पण आपण काही हिंट आहेत का नक्की बघू. ठीक आहे, बघा. इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला इथं जे प्रश्न आहेत, तर पहिलाच प्रश्न आहे, अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र सरकारचा पुढाकार आहे. ऑब्वियस हे काही राज्य शासनाने नाही केलेलं, हे बरोबरच आहे. नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था करण्यास कारणीभूत. हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट, हे चुकीचं करायला काय वाव नाहीये. कधी पण हे ऑब्झर्वेशन करायचं, म्हणजे ह्या ऑप्शन सोबत तुम्ही जायला पाहिजे होतं. आता इथं बघा, आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 22-23 नुसार. आता मला सांगा, 25च्या एक्झामला 22-23चा अहवाल तुम्ही वाचणं अपेक्षित आहे का? राईट, वाचलेला असेल किंवा नसेल. पण इथं कोणत्या क्षेत्रांचा समावेश आहे असं विचारले ना, तेव्हा शक्यतो असं जर काही सर्वसमावेशक क्षेत्र असेल किंवा महत्त्वाचे फॅक्टर विचारलेले असतील, तर काही स्किप करू नका. ऑल ऑफ द अबाव घ्या, जर ऑप्शनमध्ये असेल तर. कारण माहीत नसतं, सो आपला त्याच्यासोबतच जायचं. पोलाद, व्यायामशाळा, खेळणी आणि मत्स्यपालन सगळे ऑप्शन घ्यायचे. म्हणजे कुठं ऑल ऑफ द अबाव घ्यायचंय, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो लक्षात घ्या. तर इथं बघा, परत आलं की अखिल भारतीय स्तरावरती महाराष्ट्र राज्याचा हिस्सा. असा प्रश्न चुकू शकतो, सोडवा किंवा नका सोडू, राईट. पण तो चुकण्याची शक्यता जास्त असते. जर ते आकडेवारी बघितलेली नसेल तर चुकतात असे प्रश्न. त्याच्यामुळं थोडंसं दुर्लक्ष पण केलं तरी काय हरकत नाही. इथं बघा, 19 जुलै 1969 हा झाला तुमच्या PYQचा भाग. 10 सेकंदात आपण पुढे जाऊ शकतो. हा झाला तुमच्या PYQचा भाग. लगेच आपण 10 सेकंदात पुढे जायचंय. पेपर सोडवत असतानाची टेक्निक. थांबायचं नाही. आता इथं तुमचा ब्रेक लागतो एक्झामला. इथं मोठा ब्रेक लागणार. का तर हे माहिती नाही ना आपल्याला, बरोबर. इथं आपला ब्रेक लागतो लगेच. कारण इथं बघा, भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता म्हणजे इथिओपियापेक्षा जास्त होते असं म्हटलंय, भारताची. आता हे कंपॅरिझन आपल्याला माहिती आहे का? मग हे बरोबर करायचंच नाही. आयोगाने 100% चुकीचं दिलेलं असतंय. ओके, 100% म्हणजे आताचा ट्रेंडच तसा आहे, की बाबा एखादं वेगळं स्टेटमेंट जे आपल्या कधी अभ्यासात नाहीये ते टाकलंय आणि तिथं भारताला बोललंय की बाबा जास्त आहे. एक थोडंसं संशयास्पद आहे, सस्पियस आहे. मग हा प्रश्न तुम्ही एकतर सोडू शकता किंवा स्किप करून पुढे जा. बाकीचे सोपे सोडवा. इथं तुम्हाला परत एक 10 सेकंदवाला प्रश्न सापडला. बरोबर. वेळ वाचतोय तुमचा, हे जास्त महत्वाचं आहे. चला पुढे.
इथं बघा, दृष्टी हा जो डॅशबोर्ड होता, कधी सुरू झालाय असं त्यांनी विचारलेलं होतं. महत्वाचे डॅशबोर्ड असेल किंवा आरबीआयने काही डेव्हलप केलेलं असेल, तर प्रश्न विचारला जातो तो जून 2023 ला डेव्हलप केलेला होता. राजकोषीय तूट तुमच्या अभ्यासाचा भाग PYQ, राईट. हे येणारच नाहीये ना. ऑप्शन 1 घेऊन जायचं, लगेच पुढे चालायचं. राजकोषीय तूट विचारली म्हणजे भांडवली खर्च वगैरे हे काही संबंध नाही ना तिथं, लगेच लक्षात येतं. इथं बघा, संख्यात्मक साधनं, फेवरेट MPSCचा आरबीआयची साधने, PYQ आहे, पटपट पुढे चालायचंय. हे बघा, इथं हा वेगळा प्रश्न आहे, पण लेखापालनाची तत्वे, इथं तत्व 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 म्हणजे इथं इलिमिनेट करायलाच काही नाही, ऑल ऑफ द अबाव घ्यायचं. म्हणजे कुठे घ्यायचंय वरील पैकी सर्व, हे पण खूप महत्वाचं आहे. आता इथं बघा, व्यवस्थित वाचायचं. छापील पैशांचा वापर करून जेव्हा अंदाजपत्रकातील तूट भरून काढते, त्यामुळं डॅश वाढू शकते. आता मला सांगा, पैशांचा वापर करून जेव्हा म्हणजे पैसा वाढणार आहे, ऑब्वियस मग होणार काय आहे त्याचं रूपांतर चलनवाढमध्ये होणार आहे. म्हणजे समजून घेऊन कन्सेप्ट आहे तिथं, राईट. हे कुठं चलनवाढ जे आरबीआयचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये हे मिळून जातं. इथं बघा, हे एक बेसिक मुद्दा, उच्च उत्पन्न म्हणजे श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा, कमी जे आहेत सूट देण्यात यावी, हे सगळं मी इकॉनॉमिक्सच्या रिव्हिजन सिरीज मध्ये घेतलंय, राईट. याच्यातलं बरेचसे अँगल कव्हर होतात. आता हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, लगेच 10 सेकंदात तुमच्या गोष्टी ह्या टॅकल झाल्या पाहिजेत. आणि हा शेवटचा प्रश्न आरबीआय मध्ये, की बाबा एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली, हे त्याच्या अध्यक्ष होत्या, अशा स्वरूपाचा प्रश्न. हे दोनही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे महत्वाच्या समित्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी ऍटलिस्ट तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये 12 मार्क घेऊ शकत होता 15 पैकी, त्या गट ब च्या पेपर मध्ये. एवढा तो पेपर सोपा होता, 2-3 प्रश्न सोडले तर. तर हे असा प्रश्न असेल, हे असे प्रश्न असतील, हा प्रश्न असेल, हा असेल, किंवा हा बेसिक अभ्यासाचा भाग, हा पण, राईट. हा पण आपल्या बेसिक याच्यामधून आहे, राईट. हा सुद्धा बरोबर, हा सुद्धा सगळं आपण घेतलेला आहे. किमान ऍटलिस्ट तुम्हाला 11 ते 12 प्रश्न थेट हे आपल्या लेक्चर मधूनच येतील. आणि सगळ्यांना एक सूचना आहे, ज्यांनी इकॉनॉमिक्स रिव्हिजन बॅच जी फक्त 99 रुपयाची आहे ती घेतलेली नाहीये, तर आता कुणाला खूपच आर्थिक अडचण असेल, राईट, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला 40% ऑफ सगळ्यांना देऊन ठेवलाय, राईट. बिंदास रिव्हिजन करा, सगळ्यांनी करा, राईट. तुम्ही काय करा, कॅपिटल मध्ये इको हा कोड टाका, ओके, आणि तिथं जॉईन करून घ्या. जसं आपलं युट्यूबचं चॅनल आहे, आपला ऍप पण सगळ्यांना माहिती आहे, सेमच नावाने आहे. तुम्ही बिंदास ते जॉईन करून एकदा बघून घ्या. 10 तासामध्ये तुमची एवढी परफेक्ट रिव्हिजन होईल. त्याच्यामध्ये तुमच्या कन्सेप्ट, फॅक्ट आणि महत्वाच्या प्रोव्हिजन्स सगळे मुद्दे कव्हर होत आहेत, राईट. इव्हन टॅक्सच्या संहिता, सगळं सगळं काही घेतलंय, काहीच ठेवलेलं नाहीये. 10 तासात एक प्रॉपर रिकॉल होऊन जाईल. आणि PYQ केले की तुमचा तो डाटा परफेक्ट होईल. म्हणजे जे 11-12 मार्क हातचे येणार आहेत ते घालू नका, फक्त एवढंच म्हणेल. आणि बाकीचं PYQ केल्यावरती ऍडिशनल गोष्टी मिळतात. फक्त आता त्याच्यामध्ये एक लेक्चर एक्स्ट्राचं मी घेईल, ते असेल आकडेवारीचं. पण त्याच्यामध्ये आर्थिक पाहणी, राईट, ची आकडेवारी थोडीशी तुम्हाला समजावून सांगेल, ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता त्याच्यामध्ये काही जास्त आपल्याला अपेक्षित नाहीये. आता आपण शेवटचं सेक्शन, तर याच्यामध्ये आपण आलोय जे सायन्सचे प्रश्न आहेत त्याच्याकडे. ओके, मग आता हे जे सायन्सचे प्रश्न आहेत आपण कसे टॅकल केले असते, तर इथं बरोबर की चूक विचारले. आता याच्यामध्ये हा प्रश्न टॅकल करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, की क्ष किरण विद्युत चुंबकीय लहरी आहेत, माहिती आहे तुम्हाला. तरंग लांबी खूप कमी असते, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे. आता इथं ऋण भार असतो, ऋण असतो का रे? नाहीये, बरोबर. त्यानंतर विद्युत चुंबकीय क्षेत्रामुळे हे विचलित होतात का क्ष किरण, एक्सरे? नाही होत विचलित. म्हणजे ऑप्शन हा इथं माहिती असणं गरजेचं आहे, अभ्यास, त्याच्याशिवाय हे उत्तर निघत नाही, राईट. इथं हार्डली 30-40 सेकंद तुमचे जाऊ शकतात. इथं मात्र तुम्ही 10 सेकंदात उत्तर काढलं पाहिजे, 10 सेकंदात. परीक्षेत वेळ घालवायचा नाही.
हे देखील तुमचं एक हार्डली 20 सेकंदात झालं पाहिजे, कारण व्याख्या विचारली आहे डायरेक्ट. अप्रकट अ, विलयन उष्मा म्हणजे लॅटंट हीट ऑफ फ्युजन. हे बेसिक आहे. म्हणजे उष्णता जो टॉपिक आहे, कारण उष्णता टॉपिकमध्ये असा एक प्रश्न विचारलेला होता, की खालीलपैकी कोणत्या पदार्थाची उष्माधारकता जास्त आहे? राइट, आणि 4 पदार्थ दिलते. तर त्याच याला धरून त्यांनी हा प्रश्न पुन्हा विचारलाय. आता हे बेसिक आहे. हा तुमच्या पी-वाय-क्यूचा भाग आहे. बरोबर? आणि याला लोकं म्हणतात, की बाबा हे आमच्या प्रिडिक्शन मधून आलं वगैरे. ते पी-वाय-क्यू आयोगाने कितीतरी वेळा विचारलंय. काल तुम्ही बघितलं असेल. काही लॉजिक आहे का? पी-वाय-क्यू आहे ना हा. याच्यामध्ये बघा, ॲल्युमिनियमचं प्रमुख खनिज कोणतं आहे? किती बेसिक आहे बरं. तुम्ही जिओग्राफीच्या अभ्यासामध्येच वाचले बॉक्साईट. म्हणजे परीक्षेमध्ये अशा प्रश्नांना 10 सेकंद फक्त घालवायचे. मग हे बाकीचं मॅल्काइट, गॅलिना, डोलामाइट हे कशाची प्रमुख खनिज आहे ते करून ठेवा. पुन्हा तुम्हाला प्रश्न येणार आहे याच्यावरती. परीक्षेत असा प्रश्न स्किप करायचा असतो. ओके. हा स्किपिंगचा माल आहे टोटल. त्यानंतर डेंटॅलियम, राइट, 10 सेकंदात उत्तर निघलं पाहिजे. काय कोणते प्राणी कुठं आहेत तो चार्ट करून जायचा. मग तुम्हाला हे डेंटॅलियम बाबत बरोबर येतं. मॉलुस्का. त्यानंतर कॅटफिशच्या अनेक प्रजातींमध्ये मिशांसारख्या प्रक्षेपणांवरती रुचिज्ञान कलिका असतात, ज्या अन्न शोधायला मदत करतात. सगळ्यात महत्वाचं आयोगाने दिली आहे तुम्हाला हिंट. कोणती हिंट दिली आहे आयोगाने? बघा. याच्यामध्ये रुचिज्ञान कलिका म्हटलंय. बरोबर? इथं दात म्हटलंय, इथं दात म्हटलंय, इथं दात म्हटलंय, इथं बार्बेल आहे. मग हेच तुमचं योग्य उत्तर आहे. आयोगाला तुम्हाला सांगायचंय, की ज्या अन्न शोधायला मदत करतात. दात ते अन्न खातात ना, चावतात. इथं शोधायला मदत करायची. ऑप्शन त्यांनी बाजूला काढून दिलाय, पण एवढा प्रेशर असतोय आपल्याला ते काय कळतच नाही. तर त्याच्यामुळं डोकं जाग्यावरती ठेवायचं आणि व्यवस्थित प्रश्न वाचायचा. त्यानंतर खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशी प्राण्यांच्या गट अज्ञाथाशी संबंधित आहे? पुन्हा प्राणी संघ आणि बेसिक त्याचं वर्गीकरण, की बाबा कोण कुठं आहे कोणता प्राणी. एवढं साधं जर चिल्लर विचारलं ना आपलं चुकलं तर मग सगळ्या गोष्टी अवघड आहे. तर ते आहे पेट्रोमायझॉन. ओके. आयोगाला म्हणजे काय होतं, की बाबा आता इथं काही जण असं म्हणतील, की सगळ्यांना ते ब्रॅकेट टाकले आणि हे वेगळं आहे, मग हे उत्तर आहे. असे काहीही लॉजिकवाल्यांच्या नादी लागू नका. हे एकदम बेसिक प्रश्न विचारलेला आहे, की बाबा कोणता प्राणी कुठं आहे? आणि हे जर आपलं चुकलं तर अवघड आहे. त्याच्यामुळं ती लिस्ट व्यवस्थित करणं तुम्ही अपेक्षित आहे. परीक्षेमध्ये हा देखील प्रश्न 10 सेकंदात सुटणं अपेक्षित होतं. कारण एवढा तो सोपा होता. हां, हा प्रश्न थोडासा अवघड होता. हा जो प्रश्न आहे थोडासा अवघड होता. ऑब्व्हियस इथं वेळ जातो. कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं काय सांगितलंय, की पानाचा गडद हिरवा रंग ज्यात विकृत आणि मृत लहानूतींचे भाग असतात, जे एक कमतरतेचं लक्षण आहे. थोडक्यात हे काय होतं लहानूती, स्पॉट येतात थोडक्यात त्या पानांमध्ये. बरोबर? आता हे जे वेगवेगळं मग विल्टिंग काय आहे, हे बघून ठेवा. क्लोरोसिस बघून ठेवा. लिप कर्लिंग बघून ठेवा. आगामी काळात तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न आलेले दिसतील. आता इथं चयापचयासाठी काय लागतं? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर बोरॉन लागतं. मग जे महत्त्वाची खनिजं आहेत, राइट, वनस्पतींसाठी जे मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, ते व्यवस्थित बघितलं की त्याच्यावरच प्रश्न आहे. पण बघत नाही ना आपण. आपल्याला 1 डे, 2 डे करायचे असतात. राइट, आपल्याला तो वेळ नसतो हे बघायला. मग परीक्षेत प्रश्न चुकतो. कारण परीक्षेत हा प्रश्न 10 सेकंदात सुटू शकतो. पण तुम्ही मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट बघितलेलेच नाहीयेत. तुम्ही 1 डे करत होतात, नोट्स हायलाइट करत होतात. हा मुद्दा होतो. त्याच्यामुळं परीक्षेच्या अँगलने जे 4 पेपर आहेत, गट ब चे 24 चे, राइट, आणि इकडे 25 चे, ब आणि क चे. हे तुम्ही बघणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्या गोष्टी कळतील. हे एकदम बेसिक चिल्लर प्रश्न 10 सेकंद. चिल्लर प्रश्न 10 सेकंद. राइट. कोणी शोध लावलाय तुम्हाला माहित नाही का? कोणता रक्त साकळायला गोठण्यास मदत करते जीवनसत्व? पी-वाय-क्यू आहे ना. मग ह्या सगळ्या बेसिक गोष्टी किंवा जागतिक मधुमेह दिन त्यात काही दम होता का? राइट, हे पण कधीतरी विचारलेलं आहे एम-पी-एस-सीने. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, 14 नोव्हेंबर. आता तुम्हाला गोष्ट लक्षात आली असेल सायन्समध्ये 1, त्याच्यानंतर 2, 3, 4, त्यानंतर हा एक 5वा, हा एक 6वा, हा एक सुटू शकत होता 7वा, हा 8वा, त्यानंतर
9, 10, 11, 12 हा सोडून द्या समजा. एक गोष्ट लक्षात ठेवा, 15 पैकी 12 मार्क तुम्ही घेऊ शकत होता. पण तुम्ही घेतलेले नसणार आहेत. तुम्ही 7-8 घेतलेले असणार आहेत. हां, कारण तुमच्या डोक्यावरती खूप प्रेशर होता. राइट? आता एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. जे आपण घटक बघितले, ओके. एक जर टार्गेट बघितलं, ओके. आपण सुरुवातीला बघितलं, कोणताही बघू द्या, मी तुम्हाला सिक्वेन्सने सांगतो. जिओग्राफी आपल्याला सर्वसाधारणपणे प्रश्न होते 10, पण आपण घेऊ शकत होतो 8 मार्क, बरोबर. त्यानंतर आपण कोणताही घेऊ, पॉलिटी. पॉलिटीला प्रश्न होते 15, आपण घेऊ शकत होतो 12. ठीक आहे. त्यानंतर जे आपण आता सायन्स बघितलं, सायन्समध्ये 15 प्रश्न होते, सोपेवाले 12 प्रश्न होते. ठीक आहे, बरोबर. त्यानंतर करंटमध्ये जे बेसिक प्रश्न होते 15 पैकी आणि जे सुटू शकत होते, असं जर कॅल्क्युलेशन केलं तर किमान 10-11 तरी तुमचे प्रश्न बरोबर यायलाच पाहिजे होते. त्यानंतर जो दुसरा विषय आहे हिस्ट्री, ओके. 10 पैकी 8 प्रश्न तुमचे हे यायलाच पाहिजे होते, राईट. त्याच्यामध्ये काहीही हे नाहीये. आणि इकॉनॉमिक्स आत्ताच तुम्ही बघितलेलं आहे, साधारणतः जे 15 प्रश्न आहेत, 12 प्रश्न आपले बरोबर यायलाच पाहिजे होते. हे जे जीएसचं तुमचं 80 प्रश्न आहे टोटल, राईट. त्या 80 प्रश्नांपैकी इथं 12 आणि 8 20 आहेत, बरोबर. 30 32 झाले, 32 आणि 10 42 43 झाले, बरोबर. 43 आणि 8 51 झाले, 51 आणि हे 12, बरोबर. टोटल झाले 63. टोटल किती झाले? 63, राईट. म्हणजे ही एवढी अॅक्युरसी तुमची इथंच यायला पाहिजे होती 63 प्रश्नांपर्यंत, पण ती आलेली नाहीये. ती का आलेली नाहीये? तर आपण खूप हलगर्जीपणा करतो, परीक्षेत प्रश्न व्यवस्थित वाचत नाही, राईट. स्टेटमेंट हायलाइट करत नाही, त्याच्यामुळे आपल्याकडून सिली मिस्टेक होत असतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे साधारणतः हे 63 प्रश्न आणि आपण किमान मॅथ अँड रिझनिंग मध्ये फक्त 12 पकडू, राईट. हे टोटल जीएस आणि हे मॅथ अँड रिझनिंग मध्ये, मॅथ मध्ये फक्त 12 पकडू. 75 प्रश्न बरोबर येऊ शकत होते. कमीत कमी पकडलेत मी, 12 प्रश्न तर सुटायलाच पाहिजे होते. ते काही एवढं पण अवघड मॅथ विचारलेलं नव्हतं, राईट. 12 प्रश्न. तुम्ही विचार करा, 75 प्रश्न बरोबर आले असते, राईट. तुमचे 25 चुकले असते, तुमचं कॅल्क्युलेशन किती होत असतं? मी म्हणतो ते 75 पण सोडा, 70च बरोबर आले, राईट. त्याच्यामध्ये 30 चुकले, राईट. मग 4 7 किती होतात? 28. म्हणजे साधारणतः तुमचे 7.5 मार्क गेले ह्या 70 पैकी, बरोबर. राहतात किती? 63 मार्क तुम्हाला येऊ शकत होते, किती पण गडबड असू द्या किंवा बेसिक गोष्टी असू द्या. त्यामुळं आपण अभ्यास करत असताना ह्या बेसिक गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. पेपर सोडवत असताना आपण पहिली गोष्ट खूप शांत डोक्याने तो पेपर सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. घाई गडबड न करता आपण जो सिक्वेन्स आजपर्यंत म्हणजे टेस्ट सिरीज मध्ये असेल किंवा आयोगाचे प्रश्न पत्रिका सॉल्व्ह करत असताना केलेला असेल, तर तोच सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. म्हणजे आपण इथं प्रॅक्टिस केली आहे पॉलिटीने आणि तिथं पेपर सुरू केला इकॉनॉमिक्सने. असं केलं तर ऑब्वियस तुमचं टाइम मॅनेजमेंट मध्ये गडबड होणार आहे, तुम्ही अडकून राहणार आहात. आणि एखादा प्रश्न खूप अवघड विचारलाय, सोडून द्या ना. त्या एका प्रश्नावरून तुम्ही कट ऑफ मध्ये असणार आहात नसणार आहात असं नाही ठरणार आहे. मग त्या गोष्टीने गोष्टी घ्या, ओके. जास्त पॅनिक होऊ नका. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, आपण मार्क घेऊ शकत होतो 63 प्लस, आलेत आपल्याला 45 46 48, राईट. हे का आलेत? तर आपल्या चुकीने आलेत. म्हणजे जे तुम्हाला सांगितलं 11 ते 12 मार्क वाढू शकत होते, ते असे वाढू शकत होते. पण तुमचे वाढलेत का? नाही वाढलेले. तुम्ही ज्यांनी ज्यांनी पेपर दिलाय त्यांनी प्रॉपर अनालिसिस करा, की बाबा मी कुठं चुकलेलं आहे, कुठं सिली मिस्टेक केल्यात, कुठं चुकायला नव्हते पाहिजे. ह्या गोष्टी लक्षात घ्या. आणि शेवटच्या दिवसात उद्याला जी लिस्ट देईल तुम्हाला टॉपिकची, ओके. प्रत्येक विषयाचे मेन मेन एक 10-12 टॉपिक, तर त्याचे PYQ व्यवस्थित लुकआउट करून घ्या. म्हणजे तुम्ही टिक करून ठेवलेला असेल की बाबा हा PYQ बघायचा आहे.
तर तो व्यवस्थित बघून घ्या किंवा त्याच्या रिलेटेड पॉइंट करा. तुम्हाला परीक्षेत खूप त्याचा फायदा होणार आहे आणि करंटसाठी तर मी कालच लिस्ट टाकली आहे. तर त्या लिस्टनुसार तुम्ही डोळे झाकून करा. ओके. कारण विषयच नाहीये. प्रश्न तिथंच येणार आणि तेच घटक असतात, की बाबा आयोगाकडून विचारले जातात. आपण कधी-कधी आयोग प्रश्नामध्ये पण हिंट देतात. तुम्हाला इथं पण मी दाखवून दिलेलं आहे. असे किमान आपल्याला ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक 5-6 प्रश्न मिळाले, की ज्याच्यामध्ये हिंट होत्या काही ना काहीतरी. म्हणजे ते 5-6 मार्क आपले वाढू शकत होते. पण वाढलेत का? नाहीये. तिथं तुमचे ते चुकलेले असतील प्रश्न एकदा तुम्ही बघा. जे वाढू शकत होते ते वाढलेले नाहीये. त्याचा अर्थ काय? मायनस झाले ना ते. म्हणजे ते 6 पण आले नाही आणि ते मायनस झाले उलट. निगेटिव्हमध्ये पण गेलो. त्याचा पण फटका बसला. म्हणजे असं नको व्हायला. त्याच्याकरता आजचं हे सेशन होतं. राइट. आपण कसा टाईम वाचवू शकत होतो, कसं लवकर पेपर कव्हर करू शकत होतो, ह्या गोष्टी आपण प्रॉपर डिस्कस केलेल्या आहेत. त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल आणि हे प्रॉपर अभ्यास आधारित सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. राइट. याच्या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला लॉजिक, मॅजिक अशा ट्रिक सांगत बसलो, तर तुम्ही म्हणले असते नाही हे तर लई तुफान आहे. पण त्याचा ॲक्चुअल एक्झाममध्ये तुम्हाला फायदा झाला नसता. राइट. मी ते सांगण्यासाठी आलेलो नव्हतो. ही प्रॉपर सायंटिफिक मेथड आहे पेपर सॉल्व्ह करायची. ती लक्षात घ्या. त्याच्यानुसार तुम्ही पेपर सॉल्व्ह करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किमान 4 ते 5 पेपर सोडवा उद्यापासून. राइट. आणि ते कोणते सोडवा? एम-पी-एस-सीचे, टेस्ट सीरीज वाल्यांचे नाही. नाहीतर टेस्ट सीरीज वाल्यांचे पेपर सोडून तुम्ही कोमात जाल. बाकी काय नाही व्हायचं. ठीक आहे. तुम्ही काय करा, आयोगाचे पेपर सोडवा सध्याला. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि मी जी पद्धत सांगितली आहे त्या पद्धतीने, त्या टेक्निकने, एलिमिनेशन टेक्निकने तुम्ही सोडवत चला. तुम्हाला तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल. जेव्हा तुम्ही आयोगाचे पेपर सोडवाल, त्या भाषेशी तुम्ही परिचित व्हाल. तीच भाषा तुम्हाला 14 जूनला त्यांनी विचारलेली असेल. म्हणजे तुमचा माइंड एकदम स्टेबल राहील. टेस्ट सीरीज वाल्यांचे पेपर बघून डोकं खराब करून घेऊ नका. ठेवा बाजूला ते. ते नाही येणार आहे परीक्षेला. तुम्हाला एम-पी-एस-सी विचारणार आहे. सो त्या अँगलने तुम्ही हे करा. पण पी-वाय-क्यूला दुर्लक्ष करू नका. अशा पद्धतीने आजचं आपलं हे सेशन झालेलं आहे. हे नॉर्मल सेशन होतं, की पेपर कसा सॉल्व्ह करायचा आहे. हे मी एनालिसिस करायला आलेलो नव्हतो. एनालिसिस मी याच्यापेक्षा खूप छान करतो. ओके. पण त्याची आता आवश्यकता नाहीये. आपल्याला एक टेक्निक बघायची होती, की ज्याने मार्क वाढू शकतात. ती प्रॉपर टेक्निक तुम्हाला कळालेली आहे. निश्चितच तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी याचा फायदा होईल. फक्त तुम्ही प्रॉपर अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि लेटेस्टचे पेपर ह्या ट्रिकने सोडून बघा तुम्ही. तुम्हाला ते पेपर सोडवताना जाणवेल. हीच ती जादू आहे, जी आयोगाच्या पेपरमध्ये फॉलो होते. त्यामुळं ही तुम्ही पण फॉलो करणं अपेक्षित आहे. तुम्हाला जर लेक्चर आवडलं, तर नक्की कमेंट करा 1-2 शब्दात. बाकी थँक सो मच. शुभेच्छा आहेत तुम्हाला पेपरसाठी. पण पूर्ण या पद्धतीने जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. थँक सो मच. थांबूयात.